व्यासपीठावर उपस्थित असलेले समर्थ युवा प्रतिष्ठानचे सर्व माझे सहकारी आदरणीय राजेशजी पांडे, या संस्थेचे अध्यक्ष योगेशजी सोमण, कार्यवाही सन्मान्य स्वातीताई, प्रदीपजी, आमचे ज्येष्ठ सहकारी सुनीलजी महाजन, मराठी भाषेचे संचालक श्यामकांतजी देवरे, सर्व संचालक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला आठवतं माझे संचालक इथं आलेले आहेत. त्यांनी 2 महिन्यापूर्वी मला येऊन विचारलं, साहेब आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत, करायचं काय? मी त्यांना म्हटलं की काय करायचं मी ठरवतो, तुम्ही शांत बसा. पैसे खर्च करायचे म्हणून कशाला सह्या करू नका, कधी करायचे, काय करायचे, की वेळ आली की तुम्हाला सांगतो. असे पैसे आजपर्यंत मी ते थांबवून ठेवले, बरोबर ना देवराज? आणि म्हटलं जिथं कुठं जायचं आहे तुम्हाला सोबत नेतो आणि ती कोठडी कुठं उघडायची तिथं तुम्हाला सांगतो, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आणि इंग्रजी भाषेत म्हटलं लोड जास्त घेऊ नका, मी बघतो. आणि म्हणूनच मगाशी जेव्हा सुनीलजी म्हणाले की सगळ्या चेकवर सही करणारे आमचे देवरे साहेब आहेत, म्हणून त्यांचा सत्कार, आणि सही नाही केली तर मी त्यांचा सत्कार कसा करतो हे देखील त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे राजेशजी जे काय मी तुम्हाला सांगितले त्या चेकवर सही होईल ही खात्री राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून सर्वप्रथम आपल्याला देतो. 1 वर्षभरापूर्वी याच दालनामध्ये मी आलो होतो आणि इथं सांगितलं होतं की या संपूर्ण परिसराला अजून जर चांगलं बनवायचं असेल तर मराठी भाषा विभागामार्फत 1 कोटी रुपये मी जाहीर केले होते. आणि खरं योगायोग असा आहे की योगेशजी अध्यक्ष झाल्यानंतरच तो चेक मिळावा असं कदाचित नियतीच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून 1 न वाटणारा चेक आणि 1 वाटणारा चेक असे 2 चेक तुम्हाला दिलेले आहेत. पण योगेशजी हुशार आहे. योगेशजीने न वाटणारा चेक खाली ठेवून दिला आणि वाटणारा चेक म्हणाले खजिनदारांकडे. पण शेवटी ही आमची जबाबदारी आहे. आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना मराठी भाषा ही 7 समुद्रापलीकडे गेली पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे, हे आमच्याकडे लिखित एक लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आमचे अधिकारी ह्या वाक्याच्या पुढे जातच नाही. 7 समुद्रापलीकडे जायचं म्हणजे काय करायचं? एखादा आंतरराष्ट्रीय मंच हा जगाच्या पातळीवर उघडला की आमची भाषा 7 समुद्रापलीकडे गेली. आणि एखादं साहित्य संमेलन घेतलं की आम्ही मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन केलं. ह्याच्या पलीकडची व्याख्या कदाचित कोणाला माहीत नसावी, म्हणूनच मराठी भाषेचा मंत्री कधी अशा संस्थांमध्ये येऊन बसला नाही. आणि म्हणून सुरुवातीला पांडेसाहेब आणि मी जी चर्चा केली 15-20 मिनिटं, मला त्यांनी अनेक सूचना केल्या, अनेक गोष्टी सांगितल्या. राजेशजी, मला असं वाटतं की 100वे मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये या मताशी मी देखील सहमत आहे. पण 100 वर्ष या मराठी माणसांनी मराठी साहित्य संमेलन केलं, हे जगातलं हे अद्भुत धाडस आहे, हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि या संमेलनामध्ये जे कोण अध्यक्ष असतील त्यांनी त्यांच्या परीनं मराठी भाषा वाढवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला. त्याच्यातनं मराठी भाषेला चांगल्या पद्धतीचा मान सन्मान मिळाला. त्याच्यामध्ये अनेक लेखक असतील, कवी असतील, वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रामीण साहित्यिक असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठीचं साहित्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मग आज मला ज्या संकल्पना सांगितल्या त्या संकल्पनेमध्ये मी काय सांगितले हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे, म्हणून सांगतो की आपल्याला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं. आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही जे 2 कोटी रुपये द्यायचे ते आम्ही 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली. कारण ते दिल्लीच्या तख्तावर असलेलं साहित्य संमेलन होतं. त्याच्यानंतरचं साहित्य संमेलन जे झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं. तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले. आणि राजेश पांडेंचं आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद हे 100वे साहित्य संमेलन करतंय, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकलेली आहे. 5 कोटी रुपये या साहित्य संमेलनाला आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये अजून एक संकल्पना आली की परदेशामध्ये देखील 12 साहित्य संमेलनं करायची आहेत. राजेशजी मला म्हणाले की याला आपण काय मदत करू शकतो का? म्हटलं परदेशामध्ये काही निधी पाठवायला आपल्याला शासनामार्फत अडचणी आहेत, म्हणून तुम्हाला जे 2 कोटी आवश्यक आहेत ते आपण CSR मधनं देऊ, म्हणून ते 2 कोटी रुपये देखील परदेशातल्या साहित्य संमेलनासाठी आम्ही जाहीर केले. जे आमच्या मनामध्ये होतं तेच तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की युवा पिढीला साहित्याची ओढ लागली पाहिजे. यासाठी या वर्षीपासून आम्ही युवा साहित्य संमेलन सुरू करतोय. पण 100वे साहित्य संमेलन होत असताना तुम्ही जर युवकांची चळवळ राबवणार असाल मराठी भाषेसाठी तर ते
प्रत्येक विद्यापीठामध्ये जे तुम्ही युवा साहित्य संमेलन करणार आहात त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये म्हणजे 13 विद्यापीठामध्ये जे 13 विद्यार्थी साहित्य संमेलन होतील त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. त्याचे जवळजवळ 4 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देणार आहोत. अजून एक त्यांनी संकल्पना मांडली की 99 साहित्य संमेलनं तुम्हाला करायची आहे. 99 साहित्य संमेलन करत असताना मी देखील सांगितलं की महिला साहित्य संमेलनासाठी आम्ही काही विशेष तरतूद करून ठेवलेली आहे आणि ती विशेष तरतूद या 99 साहित्य संमेलनामध्ये जर आम्हाला कन्वर्ट करता आली तर त्या पद्धतीचा माझ्या विभागाचा GR आम्ही तातडीनं काढू आणि म्हणून त्या 99 साहित्य संमेलनासाठी 5 कोटी रुपये द्यायचा निर्णय आज मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. म्हणजे किती झाले? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 2 17. सगळे थांबले होते 5 कोटीवरच. म्हणजे 3 कोटी मिळतील, 1 कोटी इकडून मिळेल, 1 कोटी तिकडून मिळेल, पण 17 कोटीपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि आता जो वाटणारा मी चेक दिलेला आहे 1 कोटीचा, असे 18 कोटी रुपये या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी भाषा विभाग या 100व्या साहित्य संमेलनावर खर्च करेल हा विश्वास मी राजेशजी आणि योगेशजींना दिलेला आहे. याच्यामध्ये यत्किंचितही बदल होणार नाही. मी सांगितलेल्या प्रत्येक चेकवर सन्माननीय देवरे सही करतील या साक्षीसाठी त्यांना मी थांबले. बरं, एवढ्यावरच थांबले का राजेश पांडे? नाही. हे सगळं संपल्यावर म्हणाले की मराठी भाषेचा एक स्टॉल तुम्ही पुस्तक महोत्सवामध्ये म्हणजे किती ते काय त्यांच्या घराचं काम करत नाहीत किंवा माझ्या घरचं काम करत नाहीत, पण ते म्हटले 15 लाख रुपये तुम्ही देता, तुमचा स्टॉल आम्ही असा बनवतो, तुम्ही जरा वाढवून आम्हाला 50 लाख रुपये द्या. मी म्हटलं स्टॉल वाढवा किंवा वाढवू नका तुमचा प्रश्न आहे, पण 50 लाख रुपये मंजूर झाले असं समजून टाका. ते 50 लाख रुपये देखील द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागानं आम्ही घेतलेला आहे. आणि हे एवढे पैसे देण्यामागचं कारण काय? मी ज्या विभागाचा आहे तो विभाग काय माझ्या घरचा नाही आणि ते पैसे मी काय साठवून ठेवले तर मला काय राष्ट्रपती पुरस्कार मिळणार आहे अशातला भाग नाही. ज्या विभागासाठी हे पैसे खर्च करायचे आहेत ते खर्च करण्याचं एक माध्यम जर यावर्षी मला मिळत असेल तर त्या संस्थेच्या मार्फत मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे पोहोचवण्यासाठी जे जे काय मंत्री म्हणून करावं लागेल ते करण्याची माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. पण हे सगळं करत असताना मी अजून एक अपेक्षा व्यक्त केली की 2 साहित्य संमेलनाचा मी स्वतः साक्षीदार आहे. 2 साहित्य संमेलनामध्ये ज्या पद्धतीनं साहित्यिकांचा सहभाग किंवा साहित्यिक त्या ठिकाणी आले पाहिजे, साहित्यिकांशी चर्चा झाली पाहिजे, त्याच्यामध्ये माझं राजेशजी असं मत आहे, तो मगाशी मुद्दा माझ्याकडनं राहून गेला. आज आपण शहरातल्या साहित्यिकांकडे कॉन्सन्ट्रेट होतो, त्यांना प्राधान्य करून देतो, पण दिल्लीचं जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये संमेलन ऑन व्हील हे देशातलं जगातलं पहिलं संमेलन करण्याचा निर्णय मी घेतला आणि मी त्याचा स्वागताध्यक्ष होतो. त्या ट्रेनमधनं जाताना मला खरोखरच मराठी ग्रामीण साहित्याचा जो काही महत्त्वाचा टप्पा आहे तो देखील बघायला मिळाला. आणि साधं त्याच्यातलं उदाहरण देतो. मी त्या ट्रेनमध्ये बसलो, ट्रेनमधनं एक 15-20 मिनटं प्रवास केल्यानंतर एक हलगी काखेला लावलेला मुलगा, फाटके कपडे घातलेला, हा माझ्या समोर आला आणि मला म्हणाला की तुम्ही मराठी भाषेचे मंत्री आहात, माझं एक गाणं ऐकलं तर बरं होईल. खरं तर राजेशजी मला असं वाटत होतं की या सगळ्या गर्दीचा फायदा घेऊन हा कोणतरी आतमध्ये चढलेला, पण त्यावेळी त्यानं जे गाणं म्हटलं त्याची पट्टी ही प्रल्हाद शिंदेंच्या पुढची होती. म्हणजे ग्रामीण भागातलं साहित्य काय आहे तुम्हाला कळत असेल आणि म्हणून ग्रामीण भागातलं साहित्य देखील आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, 1960 सालामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच कालावधीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला आणि अनुवाद समिती स्थापन झाली. आता अनुवाद समिती जी स्थापन झाली त्याचं कारण काय होतं तर बाकीच्या भाषांमध्ये असलेलं ताकदीचं साहित्य हे मराठीमध्ये अनुवाद करायचा यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही अनुवाद समिती होती. नंतर ती का बंद पडली मला माहीत नाही, पण या वर्षीपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं पुन्हा एकदा ही अनुवाद समिती स्थापन करण्याचा आपण निर्णय घेतलाय आणि ज्यांना बाकीच्या भाषांमधलं साहित्य हे मराठी भाषेमध्ये आणायचं आहे आणि मराठी भाषेचं साहित्य हे बाकीच्या भाषांमध्ये पाठवायचं आहे असताना देखील सेन्सॉर करून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला.